फलक साबळे नावाचे जे पोलीस अधिकारी त्यांनी फाडले. साबळेंशी गेले 4 दिवस आम्ही बोलतो. पोलीस आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवतात आणि पोलिसांनी व्हॉट्सअपवर म्हणजे भलत्याच माणसाच्या व्हॉट्सअपवर अमुक अमुक कलमानुसार तुमच्यावर आम्ही बंदी आणतो असा मेसेज पाठवणं हेच कायद्यात बसणार आहे का, हे आम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे. आणि असं आहे की हे जे फलक आहे हे गरीब कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातनं तयार केलेले आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला फाडायचं आहे ना, बराच वेळ आहे का पोलिसांकडे, सगळे फलक आम्ही तुमच्याकडे सोपवतो, तुम्ही ते सगळे नीट फाडा. आम्ही त्याचे नीट व्हिडिओ करतो म्हणजे मग लोक तुम्हाला नीट पद्धतीनं धडा शिकवतील. पोलिसांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही पण मराठी आहात, आडनावाचेच मराठी आहात. ते महानगरपालिकेच्या समोर आम्ही थोडेच लोक होतो. महानगरपालिकेच्या समोर ज्यांच्याकडनं पोलीस हप्ते घेतात ना असे अनधिकृत टपरीवाल्यांची संख्या आमच्यापेक्षा जास्त आहे. अशा लोकांना पोलीस काही करत नाही. सर्वसामान्य मराठी माणूस आला तर तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही काय करता, गाडीत आम्हाला कोंबलं. इथे भालचंद्र मुणगेकरांसारखा सिनियर माणूस वयाची 80 गाठलेला माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचा माजी कुलगुरू, म्हणजे तुम्ही माणसं आमच्यासारख्या किरकोळ कार्यकर्त्यांना तुम्ही धरता ते ठीक आहे, पण तुम्हाला या देशातला माजी खासदार पण कळत नाही, मुंबई विद्यापीठाचा माजी कुलगुरू पण कळत नाही का तुमचं इतकं डोकं भंजाळलेलं आहे पोलिसांचं. आणि दुसरा आमचा प्रश्न असा आहे की गगराणी काय करताय, 2:30 वाजताची वेळ आहे. आम्ही त्यांना पत्र दिलंय 11:30 ते 12 ह्या वेळेत भेटावं. आमचं आंदोलन आणि विनंती केली, आमच्या सर्व पत्रांमध्ये सूर विनंतीचं आहे. मुंबईतल्या 10 शाळा ज्या आता आम्ही त्यांच्यासमोर नमुना दाखल मांडलेल्या आहेत त्या शाळांचं जर जमीन माफियांच्या सिंडिकेटच्या मार्फत नुकसान होत आहे आणि कापड बाजारमध्ये 40 मजल्याचं आणि 24 मजल्याचे 2 टावर बांधून त्याच्यात फक्त 10 खोल्या यांनी शाळेला दिल्या आणि यांच्यासमोरचा प्रश्न काय आहे, मुलांना कमोडवर बसायला जमत नाही, कमोडमध्ये नाहीये, मुलांना प्यायला पाणी नाहीये, हे यांचे प्रश्न नाहीये. आणि गगराने आम्हाला असा शहाणपणा शिकवतात की ज्यांना इंग्रजी जमत नाही त्यांचं मराठीवर प्रेम आहे, ते स्वतः UPSC मराठीतून झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी मराठी लोकांकडनं कौतुक स्वीकारलेलं आहे. ते स्वतःला शाहू महाराजांच्या जिल्ह्याचे वारस मानतात. शाहू महाराजांनी वंचितांच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. तर गगराणींना जर थोडं काही मनाचं वाटत असेल तर शिकणाऱ्यांना वंचित करण्याचा उलटा कारभार शाहू महाराजांच्या त्यांनी करता कामा नये, आम्ही त्यांना करू द्या.